सकाळ सकाळी ना मी इथं पाणी भरायला लावलेले माठात. आमचं डायरेक्ट असं पाणी भरतं आणि इथं मी तापायला पाणी लावते. आणि इथं आता म्हणजे सकाळचं पाणी कसं 3 तास आहे ना, मग माठ वगैरे फिल्टर वगैरे सगळं भरून ठेवावं लागतं. तर इथं मी रात्रीच थोडा माठ भरून ठेवला तर आता निम्मा झाला तर तो भरून घेते आणि निम्मा माठ झालेला आहे तर तो भरून घेते आणि निम्मा हंडा झालेला आहे तो पण भरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आणि इथं मस्त मी असं पाणी तापायला लावले. आणि आमच्या दारावर ना चू आलेली तुम्ही बघू शकता. मस्त वाटतंय आणि मस्त चू चू करते. लई छान वाटतंय. इथं बघते माझ्याकडं तर तिला म्हणा हाय कर, से हाय. मी ठरवले आज मी तिकडं पाणी आणि थोडे दाणे ठेवणार आहे त्यांना, म्हणजे ते येतील आणि खातील पितील. तर इथं स्वप्नीलची पण गुड मॉर्निंग झालेली आहे. स्वप्नील उठले आणि मला म्हणते तुला सकाळ सकाळी काही काम आहे का, आली तो मोबाईल घेऊन म्हणे. मग आता ब्लॉगिंग करायची म्हटलं मोबाईल घेऊनच येणार ना मी. तर मोबाईल ठेवून येणार का पुढं. 24 तास करते 24 तास केल्यावर 13 मिनिटाचा एक ब्लॉग होता असते. तर इथं आता त्रिशाची आंघोळ झाली. तुझी आंघोळ झाली का? अय्यो त्रिशा मस्त दिसते का. निघलं टॉवेल निघलं. आता इथं त्रिशाची शंभो झाली. त्रिशा कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. इथं बघ. तर ना त्रिशाला यो ड्रेस ना आम्ही ती 1.5 ते 2 वर्षाची असेल तेव्हा घेतला होता तिच्या दिवाळीच्या टायमाला. तर तो आत्ता जाऊन तिला परफेक्ट येतो एकदम आणि तिला खूप आवडतो यो ड्रेस. तर ती म्हटली मम्मी मला आज यो ड्रेस घाल आई. तर मग मी तिला यो ड्रेस घातला आज. आणि त्रिशा कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. इथं बघ त्रिशा असं कर. लाईक शेअर सबस्क्राईब ओके करा म्हणा मग लवकर. कुठं चालले. हा का. आणि तुला स्कूलला जायचं का. होय. काय शिकणं स्कूलमध्ये. ओके. तुझं पूर्ण नाव सांग ना. तुझं पूर्ण नाव सांग बरं. ओके ओके गुड गर्ल. बोल परत काय म्हटली. सगळ्यांना म्हण ना तू. सांगा बरं मी कशी दिसते म्हणा. मागं सरक ना तिकडं मागं. ये आता चालत चालत. काय केलंय. कुठं आहे फुल तुझं दाखव. तर इथं त्रिशाने ना ग्लास घेतला आहे आणि त्याला सगळे चिमटे लावलेले आणि ती म्हणती फुल कसं दिसतंय. तर तिचं फुल तुम्हाला कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या त्रिशाने फुल केलेलं आहे. मस्त आहे ना. ओके. हो मी पण बनेल ना. ओके. होय तुझा फोन कुठे आहे. तुझा फोन दाखव ना सगळ्यांना. कुठे आहे तुझा फोन. तुझा फोन कुठे ठेवला. तू कसा ब्लॉग शूट करते त्याच्यावर. होय ते तुझा फोन आहे का. बोल बरं तुझा ब्लॉग शूट कर बरं. दाखव बरं सगळ्यांना. तुझं फुल दाखव बरं सगळ्यांना. होय होय
हम्म. मग आपण बघायला थांब मी तुला दाखवते. तर इथं ये मस्त मस्त फोटो आलाय बघ. एकच नंबर. वाव, मस्त फोटो आहे. मस्त मस्त फोटो आला तिथं म्हणजे चालवतात ना. हम्म. आपण गेलो तिथं. बाई. ओके. त्यांचा आधी नाही कवत तर आम्ही मध्ये गेलो होतो. हा नाही हा मध्ये गेलो होतो ना. तर तुला आता बरं आहे का? बरं आहे. ती सर्दी बरी आहे का? सांग बरं सगळ्यांना. माझी सर्दी बरी आहे. तुझा खोकला बरा आहे का? माझा खोकला बरा आहे. ओके. मला सर्दी नाही आहे, माझी कमी सर्दी झाली. हा ना. तर हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहे सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर सकाळ सकाळी ना आमचे चहा पाणी आणि मी आज केस धुतलेले. किती केस गळतात, खूप केस गळतात. जर तुम्हाला काही माहिती असेल ना हेअरफॉलबद्दल तर मला नक्की सांगा. आणि मी ना आता थोडं वाळायला ठेवले केस, म्हणजे 50% केस वाळले ना मग मी त्याचं गुत्ता वगैरे काढत असते. आणि मला खूप हेअरफॉल होतो आहे. 30 झाल्यापासून तर मला इतका हेअरफॉल होतो आहे ना. तर ते आता मी ना एक तेल पण केलेले घरीच, त्याचा मी उपाय करते. तर जर त्याचा रिझल्ट मला चांगला आला ना तर नक्की ते हेअर ऑइल पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आधी मी माझ्यावर ट्राय करते आणि जर मला त्याचा रिझल्ट खरंच चांगला आला ना तर नेक्स्ट वेळा जेव्हा पण बनवेल ना त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करील. तर चला पटकन मी केस विचारून घेते. आणि मग तर नाही माझे हेअर तुम्ही बघू शकता आता मी वाळवले. तर आता मी माझे सगळे केस विचारून घेतलेले तुम्ही बघू शकते छानवानी. आणि मी आता तर आज पहिल्यांदा स्वप्नेल माझ्या ब्लॉगमध्ये बोलले आणि मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कधी कसे बोलले. आणि आता इथं मी दळण करते. काल छान मस्तपैकी असा दळणाचा डबा धुवून काढलेला आहे. मस्त चमकत आहे असा चक 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 चमकू राहिला आहे. आणि इथं दळण आहे. तर आता मी पटकन दळण करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. बने जाहिद शमन जमाना. तर फ्रेंड्स थांबा एक मिनिट, चष्मा काढते. हां, तर फ्रेंड्स आता आम्ही आलो आहे घरी. आणि सगळे झोपले का दुपारचे सांगा बरं. किचलं ऊन पडते बाहेर. आम्ही थोड्या वेळ बाहेर गेलो तर लय ऊन लागलं आम्हाला. आणि दळून आणलं आणि थोडं झोपणार आहे. मला लई झोप लागली. तर ना झोपता झोपता म्हटलं आधी तुमच्याशी थोडं बोला. घरी पोचलो आहे तर ना मला ना लवकरच ना देवघर घ्यायचं आहे आमच्या घरासाठी. तर ना त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. कोणतं देवघर घेणार आहे मी आणि कुठं ठेवणार आहे ना ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि तिथं त्रिशा बसली, मी तुम्हाला त्रिशा दाखवते. तर आज आणि मी आणि स्वप्नाला चाललं आहे थोडं बाहेर. आम्हाला आमच्या घरासाठी देवघर वगैरे पाहिजे आहे. आणि म्हटलं काहीतरी खाऊन पण येऊ बाहेरून, जसं की पाणीपुरी वगैरे काहीतरी मला खाऊ वाटले. तर आता आम्ही चाललो आहे आणि तिकडं काही नवीन असेल ना तर मी ते तुम्हाला दाखवेल. तर चला आपण पटकन जाऊ आणि पटकन पाणीपुरी खाऊन येऊ. इथं बघा ना, इथं चल.